नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासाठी परत एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण मस्तपैकी मटण हंडी ही रेसिपी बघणार आहोत. तर तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की मी छत्रपती संभाजीनगर येथे क्लाउड किचन चालू केलेलं आहे. यामध्ये आपण टेक अवे, झोमॅटो आणि स्विगी यावरती ऑर्डर घेत असतो. तर आज आपण अशीच एक ऑर्डर आपल्याला आलेली आहे. तर त्यासाठीच आपण आज मटण हंडीची रेसिपी दाखवणार आहोत. तर अगदी हिरव्या वाटणमधला आपण हे मटण हंडी देणार आहोत. तर बघा, मी रोज असं फ्रेश चिकन, मसाले हे सर्व तयार करून ठेवत असते. तर आता इथे आपण एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची सुद्धा पेस्ट मी करून घेत असते. तर ती सुद्धा यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी रोज सकाळी फ्रेश मटण, चिकन हे मागवत असते. त्यानंतर रोज आपण मसालेसुद्धा इथं फ्रेश दळून घेत असतो. तर बघा, आता छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं मटण इथे आपण या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता व्यवस्थित मिक्स झालं की नंतर आपण यावरती झाकण ठेवून हे मटण छान कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत. कुकरला शिट्टी न लावता आपण हे ताटावर पाणी ठेवून याच पद्धतीने मटण, चिकन शिजवून घेत असतो. त्यामुळे भाजीला छान अशी चव येते आणि खाताना पीससुद्धा छान लागतात. तर याच पद्धतीने आपल्याला ताटावर पाणी ठेवून हे मटण शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, छान मटणसुद्धा शिजलेलं आहे. तर आता याच्यासाठी मी मसाला तयार करून घेत असते. तर इथे बघा, 1 वाटी खोबरं, 4 कांदे, त्यानंतर हिरव्या मिरच्या ह्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. पण इथे मी 20-25 मिरच्या भाजून घेतलेल्या आहे. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्टसुद्धा मी तयार करून ठेवत असते. तर आता हा रोजचा मसाला आपण फ्रेश इथं वापरत असतो. तर या पद्धतीने बघा, मी असे हे रोज सकाळी मसाले तयार करून ठेवते. तर इथे आपले हे खोबऱ्याचं वाटण आणि अद्रक, लसूणचं वाटण तयार आहे. तर आता ऑर्डरनुसार आपण इथे ही भाजी तयार करणार आहोत. तर बघा, तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी कांदा, लसूण मसाला टाकलेला आहे आणि अद्रक, लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये टाकून दिलेली आहे. आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. तर मसाल्याला छान तेल सुटले की त्यानंतर आपण 2 चमचे धने पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा कांदा, लसूण मसाला टाकलेला आहे. त्यानंतर बघा, परत आपण छान असं याला मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर मसाल्याला थोडं तेल सुटलं की यामध्ये रंग येण्यासाठी फक्त आपण 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि परत एकदा छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तर यानंतर आपण असं थोडंसं कोमट करून घेतलेलं पाणी या मसाल्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे आपला मसाला जळणार नाही. आता छान मसाल्याला वरती तर्री आलेले आहे आणि त्यामध्ये आपण हे मटणाचे पीस टाकणार आहोत. तर असे व्यवस्थित मटणाचे पीस आपण या मसाल्यात टाकून छान शिजवून घ्यायचे आहे. तर बघा, ऑर्डरनुसार आपल्याला ही भाजी तयार करून द्यायची असते. तर त्यामध्ये काळा मसाला, ग्रीन मसाला किंवा रेड मसाला असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथं भाजी तयार करून देत असतो. तर बघा, अशी मस्तपैकी झटपट तयार होणारी ही भाजी आपण इथे आज दाखवलेली आहे. तर भाजीला छान उकळी आली की त्यानंतर आपण पॅकिंग करणार आहोत. तर तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर प्लीज या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा झोमॅटो, स्विगी यावरती सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर अशी माझी नवीन जर्नी सुरू झालेली आहे. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.